नमस्कार. तेजल्स हाऊसमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज गुरुवार आहे. दर गुरुवारी मला शक्य होईल तेवढी सेवा मी करत असते. सगळ्यात आधी तर गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करायचे, नंतर गॅस व माठाची पूजा करायची. तसे तर मी रोजच सकाळी उठल्यानंतर गॅसची पूजा करते व गॅसजवळ दिवा प्रज्वलित करते. नंतर उंबरठा पूजन. मी दर मंगळवारीसुद्धा उंबरठा पूजन करते आणि देवांची पूजा करण्याआधी देवाजवळ दिवा प्रज्वलित करायचा. मग देव स्वच्छ करण्यासाठी मी इथे 2 चमचे डाळीचं पीठ, 2 चमचे दही, अर्धा चमचा हळद, 1 चमचा खाण्याचा सोडा व अर्धा लिंबू पिळून हा जो लेप तयार करून घेतला आहे ना, तो आपल्याला देव धुण्यासाठी वापरायचा आहे. मी आता देवघरातले सगळे देव एका ताटात काढून घेते व त्यांना ज्या माळी घातल्या आहेत त्या माळी एका वाटीत ठेवून देते. आणि आता ह्या सगळ्या देवांना आपल्याला हा लेप लावून घ्यायचा आहे. तो लेप लावून आपल्याला 5 मिनिटासाठी ते देव तसेच ठेवून द्यायचे आहेत. नंतर देव धुण्यासाठी मी इथे गरम पाण्याचाच वापर केला आहे. त्यामुळे देव एकदम छान स्वच्छ निघतात आणि अगदी नव्यासारखे दिसतात, तुम्ही बघत असाल. आणि आता हे सगळे देव धुवून मी गंगाळमध्ये ठेवले. गुरुवारच्या दिवशी स्वामींच्या मूर्तीला पंचामृत स्नान घालायचे असते, पण जेव्हा पण मी पंचामृत बनवते ना, तेव्हा सगळ्याच देवांना पंचामृत स्नान घालत असते. आता एक एक मूर्ती मी इथे ताटावर ठेवते आणि पंचामृत स्नान घालून परत गरम पाण्यानेच ते धुवायचे. त्यामुळे देवांवर कोणताच चिकटपणा राहत नाही. देव अगदी नव्यासारखे आणि स्वच्छ दिसतात. तुम्ही बघत असाल देवांच्या मूर्त्या इतक्या छान स्वच्छ होतात ना. तुम्ही पण अशा पद्धतीने आधी देवांना पिठानेच आंघोळ करा, म्हणजे त्याला पितांबरी किंवा भैया पावडरने तुम्ही देवांची आंघोळ घालू नका. आणि पंचामृत स्नान केल्यानंतर पण तुम्ही गरम पाणी वापरून बघा, तुमचे पण देव छान स्वच्छ निघतील. आता सगळे देव ना एका कॉटनच्या टॉवेलने पुसून घेतले. नंतर देवघरात पण मी पिवळ्याच रंगाचे वस्त्र अंथरले आहेत. आणि अन्नपूर्णा देवीची मूर्ती एका वाटीत तांदूळ घेऊन त्यात ठेवत असते आणि कासव पाण्यात ठेवायची असते, पण पाण्यामुळे ते कासव व ती डिश खूप काळी होत होती, म्हणून मी कासव तांदूळात ठेवते. आणि माझ्याकडे शंख आहे, त्यात मी पाणी भरून ठेवते. सगळ्या देवांना माळ घालून घेतली. आता ह्या ज्या माळी आहेत ना, त्या मी गणपती बसतात ना त्यावेळेस आणल्या होत्या. आता माझ्या काही मूर्त्या लहान आहेत ना, त्यांना मी माळी घरी बनवून घेतल्या. सगळ्या देवांना कुंकू लावलं आणि महादेवाला हे जे खालचे 3 बोटं आहेत ना, त्या बोटांनी भस्म लावते. त्याचबरोबर बेल व पांढऱ्या रंगाचे फूल वाहते. स्वामी समर्थांना पिवळ्या रंगाचे फूल वाहते. नंतर कलश स्थापन केला. आता कलश स्थापन केल्यानंतर माझ्याकडे ही मंजुळा असलेली तुळस आहे, ती विठ्ठलाला वाहू घातली. छोटीशी रांगोळी काढली गुरुवारची, तिची पूजा करून घेतली. आणि गुरुवारी तुळशीला गाईचे दूध अर्पण करायचे असते, म्हणून तुळशीला दूध अर्पण केले. नंतर पाणी वाहू घातलं. तुळशीची पूजा करून दिवा प्रज्वलित केला. आता स्वयंपाक. आज सकाळी नाश्त्याला पालकाचे परोठे बनवायचे होते, तर दुपारी जेवणात मटकीची उसळ. आणि दर गुरुवारी काहीतरी गोड नैवेद्यासाठी असतं, म्हणून ओल्या नारळाचे लाडू मी बनवणार आहे. त्यासाठी ओले नारळ मिक्सरमध्ये बारीक केले, भाजीचा मसाला वाटून घेतला व शिजवलेले पालक वाटून त्याचा मिक्स पिठात डो मळून घेतला. लाडूसाठी एका कढईत 2 चमचे तूप, खसखस, ओले नारळ, वेलची पूड व साखर ॲड करून परतवून घेतले. याचे लहान लहान आकाराचे लाडू बनवून घेतले. पोळ्या झाल्या, पालकाचे परोठे झाले, भाजी झाली. आधी नैवेद्याचं ताट रेडी करून घेतलं. आज नैवेद्याच्या ताटात तुळशीचं पान ठेवायचं राहिलं. सकाळी एवढी कामं असतात मला, सगळं 9पर्यंत रेडी करावं लागतं. माझ्या मुलीने जेवणात सगळं खाल्लं पाहिजे, म्हणून मी तिला असे वेगवेगळ्या आकाराचे परोठे लाटून देते व छान प्लेट सर्व करून देते. असं केल्यामुळे ती घरातल्यांसोबत बऱ्यापैकी खाते, पण शेवटी थोडंफार मला खाऊ घालावं लागतं. मी मुलांसाठी रोज भात लावत असते, पण मिस्टरांच्या टिफिनमध्ये काही भात देत नाही. रोज भाजी, पोळी, कधीतरी भाकरी देते, कधीकधी सॅलड किंवा एखादं फ्रूट देते, कधीतरी कोशिंबीर करून देते. असे वेगवेगळे प्रकार मी त्यांच्या टिफिनमध्ये देत असते.
आता जो आपण नैवेद्य तयार करून ठेवला होता तो देवाला दाखवते. दर गुरुवारी नैवेद्य मी दाखवतच असते. इतर वेळेस मला जमेल तसा मी नैवेद्य ठेवत असते देवापुढे. पण मोस्ट ऑफ गुरुवार आणि मंगळवार मी काहीतरी गोडाचा पदार्थ घरात बनवते आणि देवांना नैवेद्य मंगळवार आणि गुरुवार या 2 वारी असतोच. आता देवांची आरती करून घेतली. देवांची आरती झाल्यानंतर मी स्वामी समर्थ मंत्राचा 11 माळी जप करते व गुरुवारच्या दिवशी गुरुचरित्र सारामृताचे 21 अध्याय वाचून घेते. नंतर दिवसभरात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा स्वामी समर्थ मंत्राची लिखित स्वरूपात सेवा करते. इतका सुंदर जातो ना माझा गुरुवारचा दिवस. घरात अगदी प्रसन्न वातावरण. देवघराकडे बघितल्यावर तर बघतच राहावंसं वाटतं. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.